महाराष्ट्राच्या फलंदाजी आलेली आहे बघूया क्षेत्ररक्षण लावून घेतो संतोष संसारे हॅलो 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 पहिला आता सामना दुसऱ्या दिवसा आता डायमॅनिक डिओ वर्सेस मराठा ट्रायकर संघाने पहिला नाणेफेकी जिंकून पहिली फलंदाजीचं आमंत्रण केलेलं होतं काहीतरी स्ट्रॅटेजी वेगळी असेल ती वैभव गोडावले आणि संदेश कदमच्या स्वरूपात आणि गोलंदाजीसाठी आलेला तो डायमॅनिक डिओ साठी पहिला शतक घेऊन संतोषजी संसारे आणि स्क्वेअरचं काम पार पाडतात आमचे सुरेश दादा रणपीसे आणि पंचांचं काम पार पाडणारे ते ओंकार मोरे आणि भावेश शेलार पहिला आता चेंडू स्ट्राईकला होता प्रशांत मोहिते नॉन स्ट्राईकला होता नितीन डिगे प्रशांत मोहिते पहिल्या मॅच मध्ये फॉर्म मध्ये होता त्याच्यानंतर 2 मॅच मध्ये तो बॅक बघा पहिला आता चेंडू संतोष होता मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे व्हेरिएशन करत असताना संतोष चौसारे एक अनुभवी गोलंदाज बघा दुसरा चेंडू प्रत्येक प्रशांतला काही तर समजलेला नाहीये रफ्तार पहिला चेंडू फ्लोअर चेंडू केला दुसरा चेंडू रफ्तार मध्ये साकला प्रशांत काही तयार नव्हता काहीच समजलेला नाहीये प्रशांतला निधाव चेंडूची सांगता तिसरा चेंडू परत एकदा 10-12 बॉलांचा रनअप घेऊन संतोषजी संसारे लेफ्ट साईडला कटवला बघा जेलच्या खाली जगदीशजी गोकाटे उलटी जेल घेत असताना 2 धावेवर समाधान 3 चेंडू 2 धावा 2 धावा 3 चेंडू प्रशांत मोहिते असा खेळाडू आहे मित्रांनो हा जर सेट झाला तर लंबे लंबे आपल्याला षटकार पाहायला मिळतील बघा परत एकदा चौथा चेंडू घेऊन संतोषजी संसारे हलकी शेज लागून निकलाच्या स्वरूपात 1 धाव अशा तऱ्हेने संघाची वाढतीचा संख्या मला वाटतं 3 धावा 4 चेंडू 3 धावा चार चेंडू 3 धावा चार चेंडू 3 धावा चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती संतोष दादा संसारे परत एकदा प्रशांत संतोष समोर जेलच्या खाली एसटी रक्षक बघूया जेल बाद संस्कार जेल घेतो आणि मोठा मासा गलाला फसवला तो संतोष संसारे यांनी प्रशांतच्या स्वरूपात प्रशांत बॅक टू द पवेलियन मला वाटतं कालच्या मॅच मध्ये जर तुम्ही कालच्या दिवसात बघितला असाल तर प्रशांत मोहिते पहिल्या मॅच मध्ये एवढा टच मध्ये होता त्याच्यानंतर बॅक फुटवर गेलाय तो वारंवार मला वाटतं दुसऱ्या राऊंडला पण पहिल्या बॉल मध्ये आउट झाला तिसऱ्या राऊंडला पण पहिल्या बॉल मध्ये आणि आता पण परत जग आउटच्या स्वरूपात बाहेर गेलेला तो प्रशांत मोहिते त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला स्वतः संघ मालक वैभव गोडावले पंत आलेले आहेत इरफान भाई परदेसी बघा परत एकदा 5वा चेंडू घेऊन स्ट्राईकला तो वैभव गोडावले समोरच्या दिशेने मारलेला बघा 1-2 बाउन्स चांगला क्षेत्ररक्षण योगेश कदमच्या बघा रन आउटचा आणि नितीन डिगे बाद 2 खेळाडू टच मध्ये आहेत त्या खेळाडूला रन आउट केलेला आहे तो मोठा आदरा भेटलेला तो नितीन डिगेच्या स्वरूपात तू येऊ का मी येऊ अशी गत असताना आता 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली होती 4 धावा
या स्ट्राईकला परत नवीन फलंदाज आलेला तो प्रणय कदम गोलंदाजी वाटेला तो मला वाटतंय अथर्व लाड उर्फ अशोक दिंडा. बघूया पहिला आता चेंडू अथर्व लाड प्रणय कदम याला किती भारी पडतो मारण्याच्या प्रयत्नात काही इथं समजलेला नाही आहे. धाव चेंडूची सांगता लेन टू लेन बॉल पकडा येतो अथर्व लाड. दुसरा चेंडू परत एकदा घेऊन परत एकदा गतीचे फटके अंपायरने दिले वाईट के फटके अतिरेक धाव अशा तऱ्हे संघाची वाढतीचा संख्या झाली होती 5 धावा. चांगली बघूया परत एकदा 10-12 बॉलांचा रनअप घेऊन परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता काहीच समजत नाहीये तो प्रणय कदम याला. परत एकदा बघूया एक साईडला कट्टवलेला आहे चांगला शॉट मारे बघा एकदा पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्न बघा दुसरी धाव पूर्ण चांगली फिल्डिंग केली होती मला वाटतं जयेश रणपिसे आणि चांगली कव्हर केली होती समजितकर माझ्या सक्षम समजितकर याने. 7 धावा 3 चेंडू 7 धावा मला वाटतं. तीन चेंडू 7 धावा. बघूया स्ट्राईकला तो परत एकदा प्रणय कदम गोलंदाजीसाठी तो अथर्व लाड मारण्याच्या प्रयत्नात मिस फिल्डिंग झालेली आहे स्वतःच्या फ्लॉर मध्ये बॉल सोडलेला आहे तो अथर्व लाड यांनी एकच धावावर समाधान आता गेलेला आहे स्ट्राईकला तो वैभव गोडावले स्वतः संघ मालक. आपल्या संघाला विजय करून येत असेल तर आपल्याला क्रीजवर उभा राहावं लागेल ते वैभव गोडावले यांना काहीतरी करून दाखवावं लागेल ते आपल्या संघासाठी. परत एकदा हलकी सेज लागून डिक्लरच्या स्वरूपात अशा तऱ्हेने संघाची वाढती संख्या 9 धावा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती अथर्व लाड यांची जखडून ठेवलेला आहे तो वैभव सारख्या खेळाडूला. बघूया परत एकदा काय चेंडू टाकलेला मित्रांनो काही तर समजलेलं नाही आहे वैभव गोडावलेला. मला वाटतं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती संख्या 9 धावा. याच्यानंतर होणारा सामना त्रिशाल एजंट वर्सेस वैभव 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि त्यांचे 15च्या 15 खेळाडू होते कॉमेडी बॉल. त्रिशाल एजंट संघाचे 15 खेळाडू कॉमेडी संपर्क साधत आहे. वैभव 11 संघाचे 15 खेळाडू संपर्क साधत होते महाबळेश्वरकडे. बघूया त्रिशाल एजंट संघाचे 15 खेळाडू सुजित टीजे यांच्याकडे संपर्क साधायचा. निधाव चेंडू पहिला चेंडू स्ट्राईकला तो प्रणय मारण्याच्या प्रयत्नात काही समजत नाहीये. निधाव चेंडूची सांगता काही समजत नाहीये तो प्रणय कदम याला. बघूया दुसरा चेंडू परत एकदा उडवला लेफ्ट साईडला बघूया किती धावा काही अडथळा असल्यामुळे तिथेच बॉल बसलेला आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नात दुसरी धाव पण मला वाटतं पूर्ण तिसऱ्याच्या प्रयत्नात तिसरी धाव पण पूर्ण आणि काचाड तो थर्ड अंपायर घेतलेला आहे. थर्ड अंपायर घेतलेला बघूया काय होत होतं रनआउट आहे की नाही आहे तो.
मला वाटतं त्यानं एक कदम रनआउट झालेला होतो, बाद झालेला होतो, मोठा आकडा भेटलेला होतो मराठे ट्रायकर संघाला. अमित वाडेकर यांचं इथं आगमन झालेलं मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आणि दिलीप शेलार यांनी व्यासपीठावर येऊन बसवत मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. केपीएलचा महासंग्राम 2024चा पर्व चौथे फायनल डे. बघा कोण चॅम्पियन होत. मारण्याच्या प्रयत्नात काही तो समजलेला नाही होतो, वैभव गोडावलेला बीट झालेला आहे तो. अकरा धावा, तिसरं शतक चालू आहे. स्लोअर चेंडूची आणि मोठा मासा गलाला पतवला, व्हेरिएशन केला आणि वैभव गोडावले बाद. मोठा मासा गलाला फसवला तो म्हणजे वैभव गोडावले. बॅक टू द पवेलियन. वैभवची जागा भरून घेण्यासाठी आलेला तो संदेश कदम, छोटा कर्णधार. काय थ्रो केला होता अथर्व लाडाने आणि कव्हरच तेवढीच चांगली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढलेली संख्या 13 धावा. चांगलं जगवून ठेवलं ते डायमंडिक डिओ संघाने मराठी स्ट्रायकर संघाला. काही पटके मारून देत नाही होतो. आता मला वाटतं गोलंदाजीसाठी कोण आलेला आहे तो. मी मागासपासून वारंवार सूचना करतो तुमचा 12वा खेळाडू पाठवायचा. संघाची वार्षिक संख्या 13 धावा. 13 धावा. बघा अभि जाधव गोलंदाजीसाठी आलेला स्ट्राईकला तो शिवा वाडेकर. नवीन फलंदाज आलेला तो शिवा वाडेकर. स्ट्राईकला तो शिवा वाडेकर, नॉन स्ट्राईकला तो संदेश कदम, तो कर्णधार. याच्यानंतर होणारा सामना विशाल वैभव इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रणनीतीसाठी होता. परत एकदा बीट झालेला, काहीच समजलेला नाही होतो. बघा जेलच्या खाली बघा जेल होते का. 1 धाव. संघाची वाढती धाव संख्या 14 धावा. 14 धावा. बघा शिवा वाडेकर परत मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे, काही इथं समजलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती डायमंडिक डिओ संघाची. बघा रनआउटचा चान्स आहे. बघा रनआउट होतो का शिवा वाडेकर रनआउट झालेला आहे तो. संघाची वाढती संख्या मला वाटतं 14 धावा. तो बॉल डॉट करत. मोठे फटके पाहायला आपल्याला अजूनपर्यंत मिळालेला नाहीये मराठी स्ट्रायकर संघाकडून. डायमंडिक डिओ संघाला हा सामना. बघूया परत एकदा अभि जाधव गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी करता येतो. संदेश कदम, याकर चेंडू काही तर समजलेला नाहीये. तसा टप्पा पडला तसा
डायरेक्ट एसटीचा शिक्का हातामध्ये गेला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झालेली होती 14 धावा. संदेश कदम यांनी जर षटकार मारला तर पारस संकेत कदम जर षटकार मारला तर पारस जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पहिले पैसे इथे जमा करा त्याच्यानंतर बक्षीस लावा मित्रांनो. बघूया परत एकदा सक्षम समजिस्कर मारण्याच्या प्रयत्नात एक लागून टिकल्याच्या स्वरूपात 1 धाव. संघाची वाढती धावसंख्या 15 धावा. शेवटचे षटक आहे तो हाणामारीचा षटक. बघूया किती धावा मारतात. 20 धावा मारतायत की 25 धावा मारतायत. संकेतकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे. काही समजलेलं नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय तो सक्षम समजिस्कर एक युवा टॅलेंटेड खेळाडू. संघाची वाढती संख्या 15 धावा. उडवला समोरचा दुसरा बघूया षटकार आहे का आणि जेलच्या खाली योगेश कदम आणि जेल तोडलेली आहे. जेल ड्रॉप मित्रांनो जेल ड्रॉप मॅच बघूया कॅच ड्रॉप तिथं मॅच ड्रॉप मित्रांनो. बघूया किती फायदा उचलतो तो संकेत. 3 धावा ना 18 धावा. चांगले डकून ठेवलं होतं ते मराठी स्ट्रायकर संघाला डायमंड डिओ संघाने. बघूया परत एकदा सक्षम तो संदेश. मला वाटतं नो चेंडू भीमर चेंडूची सांगता फ्रीड असेल. पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्रीड. बघूया षटकार की चौकार. संदेश कदम मगासपासून शांत आहे. षटकार मारतोय का की चौका मारतोय. मारेला ऑफसाईडला. बघूया किती धावा. एकदा पुन्हा दुसऱ्या पुन्हा तिसऱ्याच्या प्रयत्नात बघूया 2 धावेवर समाधान. 21 धावा. परत एकदा ऑफसाईडला कटवलेले बघा फ्लॅटच्या स्वरूपात बघा आणि अडकला. खेळाडूची काही चुकी नाहीये मित्रांनो. काहीतरी तिथे प्रॉब्लेम असल्यामुळे बॉल तशी उचली घेतली डायरेक्ट ती बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा 25 धावा. मला वाटतं आता रन आले आहेत. मगासपासून तर रन आले असते तर तुम्ही 100% 50 किंवा 60 प्लस गेला असतात. तरी संदेश कदम शेवटचे 3 चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे. काही इथं समजलेला नाही आहे. वारंवार मारत आहे तो. मला वाटतंय ओव्हर झालेले होते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती संख्या 25 धावा. हा सामना जर डायमंड डिओ संघाला जिंकायचा असेल तर 26 रनाचं आव्हान दिले जाते मराठी स्ट्रायकर संघाने. ह्याच्यानंतर होणारा सामना विशाल दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी येतात. नाणेफेकी करणार होता अमित दादा वाडेकर. नाणेफेकी करून घ्यायची. विशाल संघ आणि वैभव इलेव्हन संघ दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी होतात. बघूया नाणेफेकी होत आहे. विशाल एजंट संघ वर्सेस वैभव इलेव्हन. अमित दादा वाडेकर यांच्या नाणेफेकी होणार आहे.
उद्या मध्ये नाणेफेकी कोण मागणार आहे? दाखवू नको तू कुठं असं नाणेफेकी होणार आहे ती शीशा लेजंड संघावर वैभव 11 नाणेफेकी करणार अमित दादा वाडेकर कोण मागणार आहे? काटा मला वाटतं वैभव 11 संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. भावेशला काय आपला निर्णय असेल ते सांगायचं आहे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. काय स्ट्रॅटेजी असेल तुमची? काय क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे तुम्ही? स्ट्रॅटेजी अशी काय नाही, आम्ही काय डायरेक्ट खेळतो, डायरेक्ट मारतं, मारामारीच आम्हाला पटतं. धन्यवाद. तुझी तुझे 2 मिनिटं थांबायचं मित्रा, सहकार्य करायचं आहे. बरं तुम्ही नाणेफेकी जिंकला असता तर काय निर्णय असेल तुमचा? मी पण क्षेत्ररक्षण केलं असतं. चला बॅट लक असेल तुमचा, फलंदाजी असेल तुमच्या हस्ते, किती धावापर्यंत रोखू शकता? किती धावा मारू शकता? सॉरी 60+ मारणार बघूया. चांगले नाणेफेकी जिंकला तो भावेश शेलार वैभव 11 संघाचा कर्णधार बघूया. याच्यानंतर होणारा हा रिटर्न सामना दोन म्हणजे अनुभवी खेळाडू तुझी तर ठीक असेल त्याच्यामध्ये आणि अपोजिट मध्ये असेल तो भावेश शेलार बघूया. पहिला हात चेंडू वैभव गोडाले साईडला येतो, अभि जाधव नॉट ऐकला येतो साईडला कटवलं बघा. जेलच्या खाली प्रणत जेल ड्रॉप त्यांना एका जणांनी जेल ड्रॉप केलेला मित्रा. कॅच ड्रॉप तिथे मॅच ड्रॉप मित्रा. जर कॅच मारली असतील तर तुम्ही 100% कमबॅक करू शकता. ह्याच्यानंतर होणारा सामना शीशा लेजंड वर्सेस वैभव 11. वैभव 11 संघाने नाणेफेकी जिंकून पहिला क्षेत्ररक्षणचं आवाहन केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी शीशा लेजंड संघाला आमंत्रित केलेलं आहे. वैभव 11 संघाचे सर्व खेळाडू आहेत. चालू असणार सामना डायनामिक डे विरुद्ध महाराष्ट्र स्ट्रायकर. दुसरा चेंडू अभिग्रह यांचा सुरेख ब्लॉकरचा चेंडू फॉलो मध्ये पकडण्याचा प्रयत्न मिडलला जात आहे. नितीन डिगे यांचं सुरक्षेत्र एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 2 चेंडू 4 धावा. 3 चेंडू. पहिलं कॅच जर प्रणयमध्ये पकडली असती तर थोडंसं फ्रंटफुटला आला असता महाराष्ट्र स्ट्रायकर संघ. तर आता वेगळं कडवं आव्हान आहे समोर. सत्तेज संसार डिजिटर या नावातच दोष येत आहे. सत्तेज संसार रिव्हर्सनी सक्सेसफुल झालेला आहे. चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्पिटिशन होतं आणि आता सत्तेज संसार स्वतःला सारखं धरत होता. पहिला चेंडू वैभवच्या अपोनंट 6 मारला आहे. या 6 धावेने 5 चेंडू 10 धावा. खरोखरच डायनामिक डे संघ काल देखील तुम्ही पाहिला असेल 2 सामने विजय झाले लगातार. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सत्तेज संसार होता. तो पैसर मैदानावर टिकून पैसर तुम्ही काही सांगू शकत नाही की कोण विजयी होईल. आणि आता फक्त 16 धावांची गरज आहे कारण की 5 चेंडू 10 धावा झालेला. शेवटचा चेंडू बघूया संतोष संसार यांच्यासाठी. सुरेख लाईनचा चेंडू फ्लिप करून दिला. 1 धावांचा चेंडू क्लिअर. धावसंख्येने पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 11व्या आकड्यावरती. 5 चेंडू 1 चेंडू बाकी. सॉरी माफी असावी. अजून 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू बाकी अजून. बघूया सत्तेज संसारे काय करतोय. आपल्या संघाला षटकाला फ्रंट फील्डला घेऊन जातो संतोष संसारे. अजून एक मोठा फलंदाज बाकी आहे त्यांच्याकडे मोठा बॅटिंग लाईनअप आहे. सिद्धेश गडे देखील मोठं नाव आहे ते देखील बाकी आहे. शेवटचा चेंडू सत्तेज संसारे पूर्ण करण्याचा प्रयत्न. बॉल अतिरिक्त कुच्चा आहे. अंपायरचा इशारा होतो नो चेंडू. वैभव थोडेसे नाराज दिसत आहेत आपल्याला.
बाउन्सर त्यांना वाटतं बाउन्सर चेंडू त्यांना न दिलेला आहे. अंपायर फायनल डिसिजन. या 9 चेंडूनी धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आकड्यावर आणि फ्री हिट आहे. संतोष सांगकर यांनी नोंद घेतली. फ्री हिट आहे. चला पुढचा चेंडू शेवटचा स्ट्रेट स्पीड आहे बॉलला. टप्पा पडला आणि गोळीसारखा गेला. विकेट किपरला देखील समजला नाही आणि एक धाव बायच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 13 आकड्यावरती. पहिलं षटक संपता अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले 13 आणि आता जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 4 षटक बाकी आहेत. पुढचं षटक घेऊन येत आहे ते संदेश कदम. मराठा स्ट्रायकर्सचे हुकमी येते 13 धावसंख्या जाऊन पोहोचते 13. विजयासाठी फक्त 13 धावांची गरज 4 षटकांमध्ये. 24 धावा 24 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू अभिग्रहाचा संदेश कमीपती बघूया राईट मध्ये विकेट मारा आणि पहिला चेंडू वाईट. अंपायरचे हात जमिनीला दोन्ही समांतर आणि हा एक चेंडू जर तुम्ही हाताळत पाहिला तर तुमचा संघ बॅकफुटला जाईल कारण की तुम्ही धावा कमी केला. बघूया पहिला चेंडू संदेश कदम अभियांच्यासाठी परत लाईन आणि लेन. संदेश कदम यांना लाईन लेन भेटत नाही. विकेट किपर थोडेसे लेझी राहिले आहेत. लेझी क्रिकेट चालणार नाही आपल्याला मित्रा. हे 1 वाईट प्लस 1 या 2 धावा 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 16व्या आकड्यावरती. नो चेंडू हे फ्री हिट आहे. पुढचा चेंडू फ्री हिटचा संदेश संचार रिव्हर्सचा अटॅक आणि हा देखील विकेट किपरला भेटला नाही आहे. विकेट किपर थोडेसे लेझी आहे. सुरेश गोलंदाजी आणि डीच्या स्वरूपात बाय या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 17. आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. बघूया आता महाराष्ट्र स्ट्रायकर्सचे कर्णधार वैभव गडावले काय डोकं लावत आहेत कारण की षटक जास्ती राहिलेत आणि धावसंख्या कमी आहेत. त्यांच्या समोर देखील मोठं आव्हान आहे. संतोष सांगरने हुडकावून दिलेला आहे चेंडू. चेंडूवरती धावा देतो प्रशांत उत्कृष्ट थ्रो दिलेला आणि 2 धावा. सुरेख विकेट रनिंग आपल्याला पाहायला मिळते संतोष सांगर आणि अभिगिरा यांची. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. आता आपल्याला पाहायला मिळतंय की एक हाती सामना झुकतो थोडा डायनामिक डिओच्या साईडने. 2 चेंडू अजून देखील 4 चेंडू या षटकातील येणे बाकी आहेत. पुन्हा एकदा पाहायला लागलेले चेंडू सुरेख चेंडू संदेश संसार यांना काही समजला नाही. फ्लिक मारण्याचा प्रयत्न चेंडू टप्पा घेऊन थोडा स्लो होतो आणि फायटरला जाऊन लागतो. संतोष संसार देखील या चेंडूवरती थोडेसे वाचकले होते. काही चेंडू समजला नाही. सुरेख गोलंदाजी संदेश कदम यांची. 4था चेंडू घेऊन येतील संतोष संसार यांच्यासाठी संदेश कदम. बघूया संदेश कदम काय करतात. पुढचा चेंडू संतोष संसार यांनी फ्लिप करून दिलं. पुन्हा एकदा पायाला लावून लेगबालच्या स्वरूपात 1 धावा. लेगबाज अंपायरचा इशारा होतो. आमचे मित्र ओंकार मोरे लेगबाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. अजून या षटकातील 2 चेंडू येणे बाकी आणि विजयासाठी 6 धावांची गरज. बघूया सतत सांगतो आपले ट्रेडमार्क शॉटने हा सामना संपवतो का रिव्हर्स शॉटने. धावसंख्येची गरज 6. हा सामना एक हाती जिंकतोय. पुन्हा एकदा नो चेंडू फ्री हिट. या धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. चला पुढचा चेंडू डॉट आणि हा देखील संदेश संचारीला काही समजला नाही. फ्रीचा चेंडू डॉट होतो. अजून या षटकातील 1 चेंडू बाकी येणार. जर आज संतोष संसार यांनी हा सामना जर जिंकवला तर पूर्ण 1 हाती सामना जाईल डायनामिक डेच्या साईडनी. बघूया संतोष संसार आपला ट्रेडमार्क शॉटने हा सामना संपवतात का रिव्हर्स शॉटने. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू संतोष संसार हा रिव्हर्स फिरवलेला आणि बॅटरीची कडा लागून जातोय बॉल कव्हर्सला आणि हा नितीन डिगे यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे.
एक धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन येतो गोदावळ. अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि 4 धावांची गरज. बघूया काय होतं. महाराष्ट्र सागर संघ बॅकफुटला गेलेला आहे, पण या सामन्यामध्ये काय होऊ शकतं, कारण की मित्रांनो हे क्रिकेट आहे. कधीही काही 2-3 विकेट गेले तर डायनामिक डे देखील संघ बॅकफुटला जाऊ शकतो आणि महाराष्ट्र सागर फ्रंटफुटला होऊ शकतो. बघूया जरा वैभव गोदावळे त्यांचं माइंडसेट फास्ट चालवत आहेत आणि फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केलेला आहे. सूर्य चेंडू हवेत मारला आहे. झेलकाली कल्पेश जाधव आणि सूर्य झेल सुटलेला आहे. झेल सुटला की 2 धावा. या एफर्ट साठी खूपच सुरेख पाहावं. काय एफर्ट लावले होते कल्पेश जाधव यांनी, पण झेल मात्र धरणीला बाण. धावसंख्या जाऊन 20-24. संतोष सांगणार आपल्याला जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. बघूया काय करतोय. चेंडू टप्पा पडला आणि उसळी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गोळीसारखा चेंडू गेले. संतोष सांगणार नक्कीच समजला नाही काय चेंडू टाकलाय. धावसंख्या विजयी होण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. डायनामिक डे संघ मालकांच्या चेहऱ्यावरती हास्य येत आहे, कारण की ते काल खूप चांगल्या रीती गेम करून वर आले होते. आज देखील ते पहिलाच सामना खेळला. आजच्या दिवसातला आणि जिंकला. व्यवस्था आणि विवंडी या 1 धावे धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. राऊंड मॅच बॉल आलेला आहे. जिंकण्यासाठी फक्त 1 धावांची गरज आहे. याच्या पुढचा सामना वैभव 11 वर्सेस श्रीशा लेजेंड. तर या सामन्याचा नाणेफेक जिंकला आहे वैभव 11 यांनी. आपली प्लेइंग 11 तयार ठेवायचे आणि क्षेत्ररक्षक सगळी ठेवायचे, कारण की आपला फायनल दिवस आहे. सामने मतावर खेळवायचे. हा देखील सूर्य चेंडू जातो विकेट किपरच्या हातामुळे. सुरेख स्पीड आपल्याला पाहायला मिळते वैभव गोदावळांचा. अजून देखील या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आणि विजयासाठी 1 धाव्यांची गरज. वैभव उल्हान यांचे कर्णधार रितेश कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. आणि हा देखील सन्मान दिलेला आहे आणि 1 धावसंख्या 26 आणि इथे डायनामिक डे संघ विजयी त्याचे देखील हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेला महाराष्ट्राचे देखील हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे संतोष संसारे. 1 हाती सामना घेऊन जातो संतोष संसारे. खूप सुरेख फलंदाजी देखील त्यांनी केली आणि गोलंदाजी देखील केली. आता या पुढचा सामना वैभव 11 वर्सेस श्रीशा लेजेंड. बघूया काय होतंय. श्रीशा वर्सेस वैभव. चला वैभव 11 भावेश्वर